बदलापूरची घटना ताजी असतानाच नाशिकमधील 3 धक्कादायक घटना समोर येत आहेत। चांदवडमधील 2 अल्पवयीन सख्या भगिनींचं अपहरण झालेलं आहे। मुली बसमध्ये सापडल्यात। अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। आरोपीचा शोध मात्र अद्यापही सुरू आहे। तर वडनेर भैरव इथल्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करत त्याच्यावरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। सिन्नरच्या वावी गावामध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करत तिच्यावरती अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर या 3 घटनांनी नाशिक हादरलेलं आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया। किरण टाजणे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। किरण, बदलापूरमधलं प्रकरण असेल, अकोल्यामधलं प्रकरण असेल आणि त्यानंतर नाशिकमधनं समोर येणारी एका पाठोपाठ एक ही 3 प्रकरणं। गुरु, संतापजनक या तिन्ही घटना आहे आणि या घटना जर बघितल्या तर सुरुवातीला वडनेर भैरवची घटना घडली होती। 15 ऑगस्टला अपहरण त्या मुलाचं झालं होतं। इयत्ता 2री मध्ये शिकत असलेल्या मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याची हत्या देखील करण्यात आली। आरोपीला वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिकचा तपास सुरू आहे। दुसरी बाब म्हणजे सिन्नरमध्ये घडलेली आहे। वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलाय। तिथल्या 4.5 वर्षाच्या मुलीवर एका 25 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केले आणि त्याला देखील वावी पोलिसांनी अटक केलेली आहे। अपहरणाचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि आता अधिकचा तपास केला जातोय। तिसरी जी महत्त्वाची बाब होती, 2 सख्या बहिणींचं अपहरण करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्या काही वेळापूर्वीच मालेगावकडे जाणारी जी बस होती त्या बसमध्ये एका महिलेला आढळून आलेलं होतं। सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत होत्या। त्या अनुषंगाने त्या मुलीला ओळखलं आणि त्यांनी तात्काळ ती बस थांबवली आणि त्या मुलींना खाली उतरवलं। काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस आले आणि पालकही आले। त्यांच्या ताब्यामध्ये त्या मुलीला देण्यात आलं। आता त्या मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। त्यांच्यावर काही अत्याचार झालेत का याबाबतची त्यामध्ये चौकशी केली जाईल आणि त्यानंतर पुढील जो तपास आहे तो केला जाईल। बरोबर, संताप वाढवणाऱ्या घटना आहेत ज्या आता नाशिकमधनं सुद्धा समोर येत आहेत। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।